थोड्याच वेळात आपण घरी पोहोचणारे पोराव नाचो. तर फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. हर्षदने अमोल तर पळतच आले लगे. हर्षद मिस केलं की नाही आम्हाला? जुदाई जुदाई. सोनाली वहिनी खरंच माझी बहीण आहे. सोनाली वहिनी माझ्या आत्याची मुलगी आहे, कोणालाच माहित नाही. तर फायनली आता घरात पण एंटर झालेलो आहे आणि खूप भारी वाटलं घर बघितल्यानंतर. मम्मी किती मिस केलं मग आम्हाला. तर साऊथ वर नाही ना, हर्षदसाठी मी एक स्पेशल शर्ट पण आणलेलं आहे. कसं आहे हर्षद शर्ट? एकदम भारी आहे. आणि मम्मीसाठी आम्ही एक ड्रेस आणला होता ना, मम्मीने तो ट्राय केलेला आहे. कसं वाटतंय मम्मी? पप्पा आम्ही आलो ना. स्कूबी वी आर बॅक. एकदम भारी. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर मत्तूर मधून आहे ना आता आम्ही प्रवास चालू करतोय परत आपल्या घरी जाण्यासाठी. आज पण आम्हाला खूप सारं डिस्टन्स ट्रॅव्हल करायचंय, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर उठलो होतो. 6 वाजल्यापासून आम्ही सगळं आवरायला लागलेलो होतो आणि 8 वाजता फायनली आमचं आवरलेलं आहे. आता आम्ही पूर्तता करतोय घरी जाण्यासाठी. सगळेजण आहे ना पाठीमागं बॅग वगैरे आवडताय. सगळ्यांच्या बॅगवर सेट झालं की लगेच आपण प्रवास चालू करू. आमचे टीम मेंबर तर बॅग ठेवायलाच इतका वेळ लावताय. अर्धा तास लावतात काय. चला अमोल शेठ चलो. अरे चलती का काय करते का थांबती इथं मत्तूर मध्ये? अरे सर्व सामान मागे टाकून दे, मागे. चला रे चला. अमोल भूची फेवरेट गोष्ट आहे ती डस्टर. लगेच हातात घेऊन टाकता. चलो शेठ, अमोल शेठ चलो. तर एका हॉटेल रूमची चावी ना आमच्या अरविंदने त्याच्याकडेच ठेवलेली होती. खरे अरविंद आल्यावर पुढच्या वेळेस आल्यावर त्यासाठी ठेवली होती का? बरं झालं लवकर लक्षात आलं त्यांना पण. दिली ना भाऊ चावी. चला चला घरी जायचा प्रवास चालू करायचा का? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चलो घर पे. आता कोणतं गाणं म्हणावं लागेल? घराला जायचं जायचं घराला. हे घराला जायचं जायचं घराला. भाऊ म्हणतील परत मला हा गायला जायचं जायचं हा गायला. चलो भाऊ. सकाळी सकाळी लवकर डिस्टन्स ट्रॅव्हल होऊन जाता. 100 किलोमीटर आलो आपण, काहीच वाटत नाही. सकाळी लवकर निघू आपण बरोबर निघू. भाऊनीला झोप काढले पण 60 किलोमीटर झोपले तुम्ही. 60 किलोमीटर कम्प्लीट 60 किलोमीटर. ऐकत होतो मी तुम्ही काय काय म्हणतो. काय काय म्हणतो? सेंट मारला तो तिला वाया डावला मारून. नाही ते तर आत्ता झालं. आत्ता झालं ते. पण 60-70 किलोमीटर झोपले तुम्ही डायरेक्ट. हा पण लय झोपला. बसलं नुसतं झोपा काढत होता. मी थोडं नाश्ता लवकर केलं आणि आता गाडीत येऊन बसलेलो आहे. खूप डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आम्हाला, खूप सारं. तर काही आता आम्ही डिझेल टाकून घेतलेलं आहे. अजून आम्हाला 800 किलोमीटर ट्रॅव्हल करायचं आहे. 400 किलोमीटर नंतर बॉर्डर लागणार आहे. आणि मेन म्हणजे आम्हाला आता टेन्शन आलेलं आहे डिझेलचं, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये डिझेलचे जरा जास्त प्रॉब्लेम चालू आहे. तर आम्ही ना बॉर्डरच्या अलीकडेच गाडी फुल करून घेणार आहे. आम्ही आता पण गाडी फुल करून घेतलेली आहे, पण जसं बॉर्डरच्या जवळ जाऊ तेव्हा परत गाडी फुल करून घेऊ. आमच्या गाडीत ना सगळे सिंगर झालेले. सिंगर चला सिंगर चालू करा कार्यक्रम. सादर करते अमोल शेठ बनकर, अरविंद टाके, सर्व बनकर. अमोल बनकर यांना 51 रुपयाचं बक्षीस. सोनाली बनकर यांच्याकडनं टाळ्या. भक्ती बा कशा झोपल्या. झोपा काढताय भक्ती बनकर. आमच्या भक्ती बनकर झोपा काढताय. टाळ्या. सोनाली बनकर फरमाइश. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली.
अरविंद ते पाहता कशी झोपलेले. एक मिनिट हे बघ. मस्त झोपला. त्या दोघींनी बघा ना वहिनी किती भारी जागा केली. हा ना ते बसतात ना बारीक येत कोणीच नाही बसणार. मस्त सोनार पाय पसरून झोपतो आम्ही लय. मी पण बस शकतो तुला जायचं म्हणा झोपायला. तुला जायचंच आहे बायको जवळ. तुला जायचं तिथं. आणि आता गाडी डिझेल टाकून घेऊ. आपल्याकडे तर लय शॉर्टेज आहे. आम्ही जिथं डिझेल भेटेल तिथं डिझेल फुल करत चाललेलो आहे. आणि आमच्या सगळ्या टीम मेंबरनी इतके सॅड गाणे म्हणत होते, इतके सॅड गाणे म्हणत होते. काय माहिती त्यांना कोणाची आठवण येत होती. का रे अरविंद? हा सानिका वहिनी असं चालू होतं. सानिका वहिनी याला कोणाच तरी आठवण येत होती बरं का. आठवण म्हणून नव्हतं ते असं. हाँ, एक की याद सता रही थी हमारे अरविंद को और हमारे जयराम भाऊ को भी. भक्ति वहिनी बरोबर है ना? तुमको हाँ? कोण तुमको मेरे को भी याद आ रही थी ना. मेरे को भी याद आ रही थी मेरे घर की. आमचा एकदम लंबा प्रवास मस्तपैकी चालू आहे. आता आहे ना जयराम भाऊने गाडी चालवायला घेतलेली आहे 175 किलोमीटर पासून. आणि आता आहे ना आम्ही महाराष्ट्रामध्ये एंटर झालेलो आहे. हा असं लय भारी वाटलं आता. कधी घरी जातो कधी. आता घरी जायची अपेक्षा आहे. लवकर घरी जा वाटतं आता. घर की याद सता रही आहे. आणि घरी जाऊन मस्तपैकी झोपणार आहे. मी तर गाडीत खूप झोप घेतली बा पाठीमागं. जयराम भाऊने जशी गाडी चालवायला घेतली तसं मी झोपून राहिलेलो आहे. आणि मी पण खूप गाडी चालवली. मी 485 किलोमीटर गाडी चालवली. आणि जयराम भाऊला जेव्हा मी गाडी दिली तेव्हा 475 किलोमीटर बाकी होतं. आता त्यातलं 175 कवर झालेलं आहे. 300 किलोमीटर बाकी आहे. आणि सोनाली वहिनी ना बॅक साईडला एकदम प्रॉपर मस्त आराम करत होता. फुल एन्जॉय केलं आहे सोनाली वहिनीने. हां ते बघा वाट आला म्हणे तरी मला पाठी बघत बसायचं म्हणे. अमोल ओके. अमोल म्हणले आनंद घेतला वेळी समोर. तुम्ही समोर चालल्या जा आता. तुम्ही समोर चालल्या जा. तर आमचे बाकीचे मेंबर आहे ना चहा पिण्यासाठी गेलेले. आणि आम्ही तर काही चहा पित नाही. सगळेजण आज प्रवास करून खूप जास्त थकलेले. सगळे ना चहा पित आहे. आरोही शोधते खायला काय खाता येईल. खरं ना काय खायला बघ. भरपूर आहे खायला. बघ तू बिस्किट खायचं ना आपण. नको चहा नकोच मला. तसं वडापाव वगैरे पण नाही आहे का इथं. तर सगळ्यांचा चहा नाश्ता झालेला आहे. आणि तुम्हाला एक स्टाईल दाखवतो मी. हे कोणची ड्रायव्हरची स्टाईल आहे. पाणी गवल पाणी भरायला चालू दे. नाका ना नाका ना नाका ना दादा बोला दादा. चलो रे चलो. चला वहिनी. वहिनीला झोप घेतली बरं का सानिका वहिनीने. नुसतं झोपलेलं होतं. भक्ती वहिनी नाही झोपत पण. झोपल्या पण तुमच्या डोळ्यावर झोप जाणवतच नाही का हो. त्याच्या फ्रेशच्या फ्रेश राहता. असं जाणवत नाही तुमच्या चेहऱ्यावरून की झोप झाली. आम्ही कशा असे उठलो की झोपेतून लगे असं वाटतं आशमियोगातला माणूसच बाहेर आला. त्यांनी लगे किती वर्षापासून आंघोळ नाही केली असं वाटतं. तर आता आहे ना छत्रपती संभाजीनगर आहे ना 221 किलोमीटर राहिलेलं आहे. अजून किती वेळ दाखवतोय भाऊ पोहोचायला. 3 घंटे 47 मिनिटं. 3 तासात म्हणजे आपण ऑलमोस्ट पोहोचूनच जाऊ. जवळ वहिनीची टॉवेल. वहिनी की याद बस याद 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 बस याद रह जाती है. आजच्या दिवस नंतर मग उद्या चालले ना. अरे यार वहिनी म्हणणे आम्हाला हुडका हो. बस याद 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 बस याद रह जाती है. वहिनी चालल्या गावाला. भक्ती वहिनी जाणार आहे माहेराला. सानिका वहिनी तुमचं काय शेड्यूल आहे. मी जाणार आहे सासरी. कुठं. घरी. गाव दरेगावले. तर काहीच तर ढगांनी बघा आपला सह्याद्रीचा लोगो तयार केलेला आहे. लायनचा फेस दिसतोय बघा. लायन एक नंबर. आता ना मी बीड जवळ आलेलो आहे. आमचं घर आहे ना आता थोडंच दूर राहिलेलं आहे. 125 किलोमीटर बाकी आहे. पण त्याच्या पहिले सगळ्यांना भूक लागली होती. एकदा पोटोबा करून घेऊ. आणि आमच्या स्थानिक वहिनी ना रुसलेलं आहे आमच्या अरविंद शेटवर. काय आलं वहिनी काय आलं रुसायचं कारण काय. हा हे बोल रे सॉरी बोल. वहिनीला आय लव्ह यू म्हण. बस रे म्हण. मी तसं म्हणतो तसंच म्हण. चुप रे नाही पाहिजे काय म्हण रे. आय लव्ह यू म्हण ना. चला तू मनापासून आय लव्ह यू म्हण म्हणा. हा म्हण. ओ अरविंद अपने प्यार का इजहार कर रहा है. हाँ टाळ्या वाजवतो. आय लव्ह यू सानिका. टाळ्या. वहिनी तुम्ही रिप्लाय द्या आता.
देऊन टाका आता, देऊन टाका, जाऊ दे. देऊन टाका. लव यू. कोलॅब झालं कोलॅब. आम्ही जयराम भाऊला पण आहे ना वहिनीला प्रपोज करायला लावणार होतो, पण जयराम भाऊला अर्जंट मिस कॉल आहे, तो जयराम भाऊ गेलेले. आणि प्रवासादरम्यान आहे ना आम्ही खूप सारा धिंगाणा घातला, खूप जास्त मज्जा मस्ती करत आलेलो आहे. प्रवास बिलकुल जाणवला नाही, इतकं सारं आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं, पण काहीच प्रवास वाटला नाही. जवळजवळ 1000 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं, पण सगळे मित्रपरिवार सोबत होतं, त्याच्यामुळं काहीच जाणवलं नाही. तर इथं आहे ना बदक आहे, भाऊ बसायचं बदकवर, तुटून जाईल ते आपण बसलं तर. घसरगुंडी घेऊ शकतो आपण. दोनच पायात वर संपलं ते. अरे काय करू इकडे जाईल तुटून ते. अरे बाप गेलं गेलं गेलं. अरे बाप ते तुला चाललं डायरेक्ट. अरविंद चला ते तुटायला चालतं. अरविंदला एवढं गोल 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 फिरवलं माहिती का, ते निघायला चालू होतं. तर आता ना मस्तपैकी जेवण करून घेऊ. आम्ही ना शेवगा मसाला सांगितलेला आहे, परत काजू करी सांगितलेली आहे, अरविंदची फेवरेट भेंडी पण सांगितलेली, भेंडी फ्राय आणि बाजरीची भाकर. तुला भेंडी एवढी काय आवडते रे? पहिल्यापासूनच आवडते. हा आधीपासूनच आवडते का वहिनी? सानिक वहिनी भेंडी का आवडते? काय माहित आता, आधीपासून आवडत असेल, काही असेल रिझल्ट लग्नाच्या आधी. का बरं आवडते भेंडी? आवडते मला अजून पण आवडते. का आता मिरची आवडते? भेंडीच आवडते. तर काही आमचे आता जेवण वगैरे झाले, आता परत आम्ही प्रवासाला सुरुवात करतोय. आणि माझे डोळे ना फार दुखताय, मला आहे ना उद्या दवाखान्यात गेलं पाहिजे. डोळे सारखे आग मारताय, एकदा तर सुचतोय, एकदा लाल होतोय, काय भानगड चालू आहे काय माहिती. थोड्याच वेळात आपण घरी पोहोचतो रे पोराव, नाचो. एन्जॉय करत करत फायनली आता आम्ही अगदी घराच्या जवळ आलेलो आहे. फायनली वी आर बॅक टू होम. आलोय फायनली घरी. आता चालली सोसायटीत गाडी. आलं रे भाऊ, संपली रे भाऊ आपली ट्रिप. वर संपली हे. तर फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. हर्षद आणि अमोल तर पळतच आले लगे. हर्षद मिस केलं की नाही आम्हाला? मग अमोल पोट तर नाही दुखलं, पण पोट लय दुखलं आम्ही गेल्यावर. पण हर्षदचं तर सगळ्यात जास्त पोट दुखलंय. तो झोपला नाही काय की लगेच पळत आला आमचा आवाज आल्यावर. चल खाली. हा का? लगेच आलं पळत. काढा आपल्या बॅग. थोडी माग घ्या ना, वल्लय तिथं. जाताना इतकं कमी सामान होतं, येताना बाप रे बाप. हे बघा इकडे सगळी पार्किंग फुल झालेली, इथं पण सामान आहे. चला ना आतमध्ये तर या आत. स्वागत आहे स्वागत आहे आरोहीचं, स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे परत एकदा घरात. स्वागत स्वागत स्वागत. सानिका दापके वहिनीचं स्वागत आहे. सोनाली बनकर वहिनी, भक्ती बनकर वहिनी आणि पाटी भाऊ वहिनीला बॉटल देतात म्हणे संडासला जायला. का म्हणलं म्हणे नका कचरा नका करू. बघा किती काळजी आहे नवऱ्याला बिचारायला. बायकोच्या पिना घेऊन आली. तिची नाही संधी. भाऊ तू माग गाडी घेऊन गेली, तुमच्या मैत्रिणीच्या वाटतं त्या. शर्मा जाई का? कधी गेलो जाऊ द्या आता. मार काय सोबतच गोड असली महिन्याभरपासून सोबत कधी गाडी घेऊन गेलो. ते का पहिलो नाही का असं असं काय मारते. आणि इथं आहे ना अरविंद आणि आम्ही तर इथंच थांबतोय. बट भक्ती वहिनी, जयराम भाऊ, सोनाली वहिनी, अमोल भाऊ चालले. चलो बाय करा वाटत नाही मला, पण काय सोनाली वहिनी उद्या सकाळी लवकर उठवा सगळ्यांना. आणि खूप काय पुढची प्लॅनिंग आहे लगेच सांगा. चलो बाय बाय वहिनी. भक्ती वहिनी तुमची लय आठवण येईल आम्हाला. जड अंत करणारे बाय करतोय. बापरे वहिनी लय आठवण येणार आहे. आणि आम्ही सगळे घरी आलोय ना तर असं जा वाटत नाही, असं वाटतंय सोबत परत पाहिजे एखादी रूम. मग परत धिंगाणा चालू होईल, परत मस्ती, आणि परत सकाळी निघायचं फिरायला. काय बरोबर आहे की नाही? अरविंद शेठ राज झोपून मग चला. तुमच्या भावना बसल्या चला करा तुम्ही पण आराम. तुमच्या बॅग कुठे? बाहेरच ठेवल्या का? टाकून घ्यायच्या गाडीत परत. अमोल भाऊला एक गाडी चावी दे ना. आरोहीला झोप आली भाऊ, आळस देते.
हर्षद किती मिस केला आम्हाला. खूप मिस ब्लॉग केलं. पाहिले तुम्ही आला आम्ही एक ब्लॉग पाहिले रोज खायला. मला आहे ना तो आता वरती गेल्यावर किती पण उशीर झाला तर तो आपला ड्रोन शॉट वाला आहे ना तो ब्लॉग बघायचा आहे. शॉर्टचे व्हिडिओ ते पैसे लागतील ना भाऊ त्यासाठी. हा द्या ना लगेच द्या वहिनी. लिहून ठेव पोहे. खाता बोलायचं घ्या. हा मग खाता बुकच्या मागच्याच पेजवर ते व्हिडिओ पाठवलेले. नाही नाही पहिले लिहून ठेव. असं करणार. या ना उद्या देतो ना व्हिडिओ सगळे. चला ना वरती पोरं. चला. कोण वहिनीला बरोबर व्हिडिओ सगळे जाणार आहे वहिनी. आता वायफाय आपल्याकडे फुल डॉक्युमेंटनी व्हिडिओ एडिट वगैरे करून येईल त्यांना घेऊ. हा, मला लई गाणं टाकून द्या. हा तुम्हाला एक गाणं टाकून देतो ना. बहारू फुल बरसाओ मेरा महबूब आया है. महबूब आला कामा घुमून. भाऊ तुम्हाला लयच गरमी होती. हा तुमचा आणि माझा प्रॉब्लेम सेम आहे. मला पण जास्त गरमी सहन होत नाही. लय मार खाते जयराम भाऊ बायकोचा. बघतोय ना तुम्ही लय मारता ना त्याला. हा मग रडत का बरं राहते जयराम भाऊ. ती मारत नाही म्हणून रडत असते. आणि अमोल भाऊ हसत का बरं राहते. मारते म्हणून. आणि याचं कॉन्ट्रास्ट आहे मिक्स. मल्टी थोड्या वेळ रुसते थोड्या वेळ भांडते परत एक होते परत भांडते. तरी पण वहिनी भेंडीची भाजीचं काहीतरी मॅटरच आहे बरं का. हो पाहा लागेल ते आता. आता ते पाहणार ते आता घरी. भेंडीची भाजी आम्हाला अजून कळलं नाही. अरविंदला भेंडीची भाजी का आवडती. त्याच्या कोणत्या तरी मैत्रिणीला आवडत होती वहिनी भेंडीची भाजी. बरोबर आहे ना. पाहू ना सोयच पुरेशी. चला तुम्ही एकदा दरेगावला चांगली सोय पाहते तुमची. असं काही नाही हो. तुम्हाला जायचं नाही पोराव. जायचंय ना. मग जा ना तुम्ही. जा वाटत नाही का. तर जयराम बोला जा वाटत नाही घरी. डोळ्यात पाहिजे द्यायचं. रो रा मेरा भाई जाऊ द्या भाऊ. तुमची राहत होती जयराम भाऊ मला. उद्या परत भेटतो आपण सकाळी. बघतोय ना आम्ही सकाळीच भेटणार आहे. का म्हणू. वहिनी आता चांगलंच भाऊगड पाहणार आहे म्हणून भाऊ हा जायला. आता आम्ही भाऊचं एवढं गुणगान गायलेलं आहे एवढं गुणगान गायलेलं आहे. भक्ती बहिणी एक एक काढणार आहे आता असं. हे कोणी हे कोणी हे कोणी हे कोणी भाऊनी नाव घेतलेले हे कोणी. ते विसरलं तिथंच. विसरलं वहिनी तुम्ही तिथंच. तिकडे चालतं पडेल. ते आपल्या समोर विसरली फक्त. घरी हा ऍक्टिंग कर रही है ऍक्टिंग कर रही है. अरे, वहिनी गाडीत एक दंडका ठेवलाय भाऊला असं आणून काढा. मग कसं आहे तो आता. हा वहिनी तुम्ही पण ती लिस्ट उकडायची. एक 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 पॉइंट वर चालू करायचं बरं का. पहिली आता भेंडीची भाजी पासून सुरुवात. हा भेंडीची भाजी आवडतीच का बरं ते सांगणार तुला तर पहिले. बरं जाते का कसं करते आता. जा जा करा आराम. कोणतं शेवट भाऊचं. कोणतं बोला ना दादा. जा ना दादा. चला. खेळा अमोल. हा, आमचं आमचं. तुमचं काय चालू आहे अमोलचं. चला परवा उचला आपल्या बॅगी. हर्षद लय मिस करत होता ना. उचल माझी बॅग आता. अरे इथे जड मी घेतो ना. तू हलकी माझी बॅग घे ना. अरे बापरे. कॉलेज झाला. ए आरोईला हाग नाही केलं म्हणून आरोई रडतीये. जुदाई जुदाई कभी आए ना जुदाई. आम्ही तर भेटू. अरे देवा रडलं रे. सोनाली वहिनी मी आणि खूप जण म्हणत होते सोनाली वहिनीची ना आमची बॉन्डिंग फ्रेंडशिप सारखी आहे बहीण भावासारखी आहे. पण सोनाली वहिनी खरंच माझी बहीण आहे. सोनाली वहिनी माझ्या आत्याची मुलगी आहे. कोणालाच माहित नाही. सोनाली वहिनी माझ्या आत्याची मुलगी आहे आणि आम्ही बहीण भाऊ आहे. सो आमची बॉन्डिंग तशीच आहे. आणि वहिनी लय रडणार लय रडणार लय रडणार. आता नुसते ब्लॉग बघणार तिकडे तुम्हाला गेल्यावर. भेटायला येणार आहे. येणार आहे आम्ही सरप्राईज भेटायला येणार तुम्हाला. गाडी लावत होते ना ते मला तेव्हाच रडायला येत होता. जाऊ द्या वहिनी रडशन तुम्ही जा यार आता. जा बाबुल की दुआए लेती जा. काय आलं तिथं लग्न येऊ आपण परत. तुम्हाला रडवणार आहे मी बेट्या हो असं म्हणत आहे. तुम्हाला रडवणार आहे. दोघी वाटच पाहू ना त्या घरी कधी पोचतो आणि कधी हे तवडीत येते. चला जा आरामशीर जा. गुड नाईट हॅव अ गुड नाईट. या तिकडून जाऊन आल्यावर. यस. तर आता अमोल भाऊ पण चालले. चलो जाओ सो जाओ. बाय बाय गुड नाईट. भाऊ चलो जाओ. तुम तो गाडी से लेके जा रहे ना. सामान टाकलं वहिनी गाडीत. चला बाय गुड नाईट. वळवता येईल ना. तर फायनली आता घरात पण एंटर झालेलो आहे आणि खूप भारी वाटलं घर बघितल्यानंतर. पण असं वाटत होतं ट्रिप संपूच नाही. घरी यायलाच नव्हतं पाहिजे आम्ही. काय की मम्मी आम्हाला तिकडच मन लागलं होतं. मम्मी किती मिस केलं मग आम्हाला. मी तर सगळ्यात जास्त केलं. हा म्हणून तर रोज फोन करत होती. मग आम्ही तरी व्हिडिओ कॉल करत होतो. मम्मी तर बिझी होऊन गेली होती. करून देत मी ते दररोज म्हणत होते मी ते नको रे करून. मी तर रोज म्हणत होतो मम्मीला की आता विचार कधी येत आहे मम्मी मध्ये आता ते फिरताय गाडीत आहे कॉल लोक करू डिस्टर्ब कशाला करतोय. अमोल किती मिस केला आम्हाला. अमोलचं सगळ्यात जास्त पोट दुखलेलं आहे. आम्ही ट्रिपला होतो. पोट नाही दुखलं पण मला करमत नव्हतं. तुम्ही नसल्यावर करमत नाही तर. लवकर या करमत. आम्हाला आता टीव्ही वरती व्लॉग बघायचे होते बट आम्हाला कळलं वायफाय चालत नाहीये. पण एकदा ट्राय केलं का तुम्ही. चालू बंद केलं तुम्ही वरचं वाय.
चालू बंद केलं होतं का? तरी पण नाही चालू होते. मस्त आता जाऊ द्या, उद्या मस्त सगळे टी व्हीवरती व्लॉग लावू. सगळे व्लॉग बघणार आहे आम्ही घरी आलो ना तर मम्मी तर एकदम खुश झालेली, हर्षद पण खुश झालेला आहे, अमोल पण खुश झालेला आहे. सगळे ना आम्हाला बघून खूप जास्त खुश झालेले. म्हणजे विचार करा मी किती इम्पॉर्टंट आहे घरामध्ये. आम्हाला हो ना घर में कितना इम्पॉर्टंट आहे. किती बोर झालेले होते. आम्हाला बघितल्यानंतर सगळ्यांचे चेहरे खुललेले, लगे असे खाली पळतच आलेले की आम्ही आलो तर. सगळे असे शांत पडेला संजय ते त्याच्या मोबाईल मध्ये पडलेले. 10 दिवस झाले. काही नसेल धिंगाणा घालत. काय घालत असून गेलं. दोघंच काय धिंगाणा घालतात हर्षद आणि अमोल. आता आम्ही आलो, आता फुल राडा राहणार घरात पण. करे हर्षद आपल्याला पण जायचं कुठं फिरायला? हो. कुठं? तुम्ही तर फिरून आले ना. Plan करून ठेवा ना. केला होता आम्ही प्लॅन, पण तुम्ही फिरून आले. कुठे कोणता प्लॅन केला होता? आम्ही केला होता कुठं? बाहेरचा, पण तुम्ही फिरून आले ना. एका दिवसासाठी गेलो परत. हा एका दिवसासाठी गेले पण फिरलेच ना शेवटी. आता प्लॅन कॅन्सल. आता फिरायला जायचं नाही. तर साऊथवर नाही ना हर्षदसाठी मी एक स्पेशल शर्ट पण आणलेलं आहे. कसं आहे हर्षद शर्ट? एकदम भारी आहे. लय भारी दिसतंय. माझ्यावर दिसतंय का चांगलं? नाही. जाऊ दे मग काढून टाकतो. नाही रे, छान वाटतंय. अमोल तर कम्प्लीट सगळे सह्याद्रीचे कपडे घालत असतो. त्याच्यासाठी पण मी एक स्पेशल टी शर्ट आणलेलं आहे. घाल रे अमोल. तू घाल ना, मग सांग ना आम्हाला. बघू तर एकाच दिसतो. हर्षद तर एक नंबर दिसतोय. जरा इकडे हर्षद. हेअरकटच जरा विचित्र केलाय तू. जाऊ दे आता अजून वाढवून नीट करत. आणि आम्ही मुन्नारवर नाही ना बघ काय काय आणलेलं आहे. चाय पत्ती, इमली. याच्यात काय अरे? चॉकलेट आहे चॉकलेट. याच्यात पण चॉकलेट आहे, याच्यात पण चॉकलेट आहे. चेरी. आणि याच्यात पण चॉकलेट आहे. बस. आणि याच्यात पण चॉकलेट आहे. स्पेशली हर्षदसाठी आणलेले. आणि मम्मीसाठी आम्ही एक ड्रेस आणला होता ना, मम्मीने तो ट्राय केलेला आहे. कसा वाटतंय मम्मी? छान आहे. थोडस इकडे जा पाठीमागं. बघू द्या आम्हाला वाईडला. तुला कसं वाटतंय? पहिल्यांदा ट्राय केलं मम्मीने असं काहीतरी. आणि अमोलला पण टी शर्ट एकदम भारी दिसतंय. आणि ते अँग्री बर्ड आम्ही अनबॉक्स केलंय ना, तर त्याच्यात काय माहिती घ्यावा, च्युइंगम नाही ते मार्शमेलो. मार्शमेलो आहे मध्ये. मार्शमेलो काय असतं? खाऊन बघ तू. आणि मला ना खूप जास्त भूक लागली होती तर मस्तपैकी आईस्क्रीम खातोय. तुला खायचं का रे? यू वॉन्ट? एन्जॉय. आणि सानिका वहिनीचा अजून तो हँगवर उतरलंच नाही. सानिका वहिनीला असं वाटतंय अजून मी गाडीतच बसलेली. हा वहिनी गाडीत बसल्यासारखं फील होतंय का? कारण आज पण आम्ही लय प्रवास केला. 2-3 दिवसापासून आमचा सारखा प्रवास चालू आहे. आणि आरोही पण आता सगळा पसरा मांडून बसलेली आहे. धुवायचे कपडे वेगळे काढले, जे घातलेच नाही तिकडे नेऊन पण ते वेगळे काढले, ते वरती नेऊन ठेवून द्यावं लागेल. मम्मीने व्लॉग एन्जॉय केले का? व्लॉग भारी झाले की नाही? पण एक नंबर. सगळे व्लॉग भारी होते ना. 4 वेळेस बघायचं. हर्षद काय झाले? किती पोट दुखलं बरं खरं खरं. इकडे सांग. पुढे पुढे ना पुढे. नाही पोट नाही दुखलं पण मग कशाला मम्मीला परेशान केलं की चला तुळजापूरला म्हणून? तेव्हाच लय हा, रडायचं. मम्मी रे, मम्मीला त्यांचं तर फिक्सच होतं जाणं. मग मी जाणार होतो, मम्मीने त्यांनी मला बळजबरी नेलं. का बरं नाही का त्याला बळजबरी? दररोज नवीन नवीन स्पॉट काढायचं. चला आज वॉटर पार्कला, चला जिकडं, चला शिर्डी. अरे रे 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 रे. हे पण आणलं होतं पण काय अरे मम्मी हे खाऊन बघ. तुला काय आठवतं का? खाऊन बघ मम्मी कसं आहे. मम्मीला तर ही टेस्ट आठवली नाहीये, बट मला आठवतं ही लहानपणी आम्ही हे टेस्ट केलेलं आहे. आम्ही जेव्हा बजाजनगरला राहत होतो ना, तिथं खाली एक भाभी राहत होत्या केरळच्या, ते आणायचे आयटम. आणि पप्पा तर मस्त झोपून राहिलेले. पप्पा आम्ही आलो ना. स्कूबी वी आर बॅक. चांगलं राहिलं प्रवास. एकदम भारी. तब्येत तर खराब झाली रे पण तुमच्या. कुठं खराब झाली? उलट चांगली मस्त तब्येत. खरं असं फक्त दाढी आली मला. दाढी आली त्याच्यामुळे थोडासा लुक वेगळा वाटतोय. आता उद्या कट करून घे म्हणजे परत चेंज होऊन जाईल. आणि पप्पासाठी ना मी साऊथवर नाही ना स्पेशल टी शर्ट पण आणलेलं आहे. कसं आहे पप्पा? मस्त आहे. आता घालत जा त्याला डेली. आणि मी ना मुन्नारवर नाही ना डायकास्ट कार पण आणलेले आहे. हे बघा हे किती भारी आहे. अजून एक ही पण किती क्लास आहे. ही एक थोडी मोठी आहे. आणि भाऊनी काय केलं माहितीये का? फेकून दिली ती बॅग चुकून, परत उचलली होती. मग तर या कार कलेक्शन मध्ये ना अजून आता 3 गाड्या ऍड होणार आहे. आणि त्या ठेवायच्या कुठं? सगळं फुल आहे. जागा तर करणंच पडल. इकडं तर खाली ठेव. ही छोटी गाडी मॅनेज करतो कुठेतरी. हे बघ. हा आणि हिला कुठं मॅनेज करू आता? वरती असेल ना, बघ ना. इथं हा इथं 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 करतो. ह्या लक्झरियस सेक्शन आहे.
झालं मॅनेज. एक नंबर झालं सगळं मॅनेज. तर काही जाता येते खूप जास्त झोप, कारण प्रवास खूप जास्त लंबा करून आलेलो आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला कडे सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.